आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। तुर्कीहुडी परिसरात मध्यरात्री बिबट्याचा धुमाकूळ, गाईचे वासरू ठार। ठेंगोळा शिवारातील तुर्कीहुडी परिसरात राहणाऱ्या महेंद्र नानाभाऊ मोरे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात मध्यरात्री बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून या बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार झाले। आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बॅटरी चमकवत आवाज करत बिबट्याला हुसकावले, त्यामुळे बाकी जनावरे वाचली। 2 आठवड्यांपूर्वीच याच परिसरात किशोर निंबाखेरणार या शेतकऱ्याच्या 2 शेळ्या बिबट्याने ठार केल्या होत्या। त्यावेळी आणि आज पुन्हा पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपापली जनावरांची काळजी घ्यावी, जनावरांचा गोठा बंदिस्त करावा, रात्रीचे उघड्यावर जनावरे बांधू नये आणि आजूबाजूला उजेड व्हावा म्हणून लाईट लावावे। व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी सदर घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व घटनेचे गांभीर्य ओळखून वन अधिकारी यांना तातडीने पंचनामा करण्यासाठी व पिंजरा बसविण्यात यावा यासाठी फोन केला। यावेळी माजी सरपंच बाळासाहेब देवरे, बाळासाहेब मोरे, किशोर खैरनार, भावडू मोरे, भाऊसा मोरे, मनोहर खैरनार, रघुनाथ खैरनार, माणिक मोरे, शरद ऐरे, योगेश मोरे, कमू मोरे, महेंद्र मोरे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले। वासराचा पंचनामा वन अधिकारी बच्छाव यांनी केला। घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पिंजरा लावण्यात येईल असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले। ठेंगोळा शिवारात आराई परिसरात यापूर्वीही बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक शेळ्या फस्त केल्यात, त्यामुळे वन विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे। बिबट्याने नुकसान केलेल्या भागातील घटनेचे गंभीर लक्षात घेऊन तात्काळ वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावावीत व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।